माननीय माजी आमदार शंकरण्णा धोंडगे साहेब यांना द्यावायचं आहे। त्यांची महाराष्ट्र राज्य शेतकरी परिषदेच्या शिवसेनाच्या अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यांचं नियुक्तीपत्र आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय माजी आमदार शंकरण्णा धोंडगे साहेब यांना देण्यात येत आहे। तसेच अहमदपूर तथा चाकूर मतदारसंघामधल्या सर्व प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी स्वाक्षरीत यादी माननीय विनायकरावजी पाटील साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण एकनाथरावजी शिंदे साहेबांना सर्व स्वाक्षरीत यादी आपण एकनाथरावजी शिंदे साहेबांना सुपूर्द करूयात। धन्यवाद। चला आता यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी आतुर आहात ते कधी लाडक्या बहिणीचे भाऊ आहेत, अनाथांचे नाथ आहेत। आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, लाडक्या बळीराजाचे लाडके आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर मंत्री महोदय राठोडजी, हेमंत भाऊ, सर्व मान्यवर, खरं तर मी पहिल्यांदा या मन्याड खोऱ्यामध्ये साहेबांचं मनापासून स्वागत करतो। साहेब अहमदपूर आणि लोहा या दोन्ही तालुक्याची, दोन्ही क्षेत्राची भौगोलिक रचना सारखी आहे। हे दोन्ही क्षेत्र आवर्षण प्रवण क्षेत्रात येतात। राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, शेती व्यवसायाची परिस्थिती असेल, ही समान आहे। पण कोण जाणे 60 दिवसापूर्वीच लोह्याला असाच शेतकरी अधिवेशन झालं। तिथं संपूर्ण आमच्या सगट राज्यभरातल्या सर्व शेतकरी चळवळीतल्या आणि लोहा कंधार तालुक्यातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचा प्रवेशही झाला। मला वाटते 29 मार्च, आणि लगेच मला वाटते एकनाथरावजी शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे लोहचुंबक आहेत। तळागाळामध्ये जे आता अभिसरण चालू आहे साहेब, येडेमुके सुद्धा म्हणतात की आता आपल्याला शिंदे साहेबाशिवाय कोणी वाली नाही। तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, अदात्याचे घर उंच काय कामाचे। महाराष्ट्रामध्ये अनेकाची घरं उंच असतील, मातोश्री असेल, सिल्वर ओक असेल, आणखी कोणी असेल, पण या तमाम महाराष्ट्रातल्या बळीराजाला, कष्टकऱ्याला, गोरगरिबाला, सामान्य माणसाला आदरणीय एकनाथराव शिंदेचं घर हे आपलं घर वाटते। हे मात्र आजच्या घडीची वस्तुस्थिती आहे। मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण आमची एक विनंती आहे की या मन्याड खोऱ्याची माती आता विनायकराव आल्यानंतर लातूर जिल्ह्याच्या परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे। परिवर्तन हे होणार निश्चित आहे। जनता तुमचं मोठेपण बघत नाही, आपल्या नेत्याची विश्वासार्हता, आपल्या नेत्याची उंची, आपल्या नेत्याचं धाडस
आणि सर्वसामान्याप्रती निर्णय घेण्याची शक्ती याला न्याहाळीत असते. आणि मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी विनायकरावजी पाटील आणि त्यांच्या सर्व, आता आम्ही शेजारी आहोत, उद्या राजकीय दृष्ट्या त्यांनाही त्यांचे मित्र पाहुणे रावळे आमच्या क्षेत्रात आहेत, आमचे सहकारी कार्यकर्ते याही क्षेत्रात आहेत. या सगळ्या शिवसैनिकांचा एकमेकाचा निश्चितपणे पुढच्या वाटचालीमध्ये एकमेकाला फायदा होईल. मी या निमित्ताने साहेबाला आश्वस्त करतो की साहेब, मराठवाड्यात वर्षभरात तुम्हाला दारं बंद करायची वेळ येईल. दारं आता पुरे झाले. ज्याला बोलतो ते म्हणते आता शिंदे साहेबाकडे जायचे. आता खाली दोन कुठे गेले दोन माजी आमदार, आम्ही म्हणलं बस नका, साहेबाला आधी कानावर टाकून मग बघू. हे निश्चित, ही चाहूल, हे जे सिम्पटम आहेत, हे जे चिन्ह आहेत, हे निश्चित पुढच्या महाराष्ट्राला चांगलं घडवण्याचे, चांगले दिवस येण्याचे. आणि आमचा बळीराजा तुमच्याकडे आस लावून बसलाय साहेब. काही जरी आता दिवस खूप आमचे अवघड आहेत, पण कधी काळी आमचं येणाऱ्या 4-2 वर्षात जर काही भलं झालं या बळीराजाचं कष्टकऱ्याचं, तर एकनाथराव शिंदे साहेबाच्याच हातून होईल हे आमची खात्री झालेली आहे. आणि म्हणून 30-30, 40-40 वर्ष येड्यासारख्या शेतकऱ्याच्या चळवळी करणारे अनेक कार्यकर्ते आम्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रवाहात विश्वासानं जुटत आहेत. मला वाटते ही चांगली गोष्ट आहे. मराठवाडा हा जो काही प्रदेश आहे, सुरुवातीपासून शिवसेनेला प्रतिसाद देणारा आणि परिवर्तनाची भूमी राहिलेला, हे सुद्धा क्षेत्र अहमदपूर असेल, लोहा असेल, गंगाखेड, हे सगळं जे डाव्या विचारसरणीला एकेकाळी 30-30 वर्ष, 25-25 वर्ष त्याच्या विचाराचे प्रभावित होते. आज एकनाथराव शिंदे साहेबाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर डाव्यावाल्याला डावे दिसतात, उजव्यावाल्याला उजवे दिसतात, मध्यम मार्गीवाल्याला मध्यम मार्गी दिसतात. पण ते आहेत मात्र जनतेच्या मनातल्या सरळ भावना ओळखून त्याच्या प्रति निर्णय घेणारा एकमेव नेता आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. या मानार खोऱ्यात आल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. विनायकरावच्या निमित्ताने आणि आपल्या सगळ्याच्या निमित्ताने निश्चितपणे या जिल्ह्यातही त्याचा फार मोठा आणि शेजारच्याही जिल्ह्यामध्ये फार मोठा या शिवसेनेला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र मला खात्री वाटते. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.